हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत रोगान उत्पादनीय अध्याय. तर यामध्ये फर्स्ट आपण अधारणीय वेग पाहूया. वेगानं न धारेत वातविन मूत्र क्षवत्रुटक क्षुधाम निद्रा कासश्रम श्वास जंबू अश्रू छर्दी रेतसाम. म्हणजे अधारणीय वेग म्हणजे ज्याचे आपण धारण करू शकत नाही. नॉर्मली वेगाचे दोन प्रकार पडतात, धारणीय आणि अधारणीय. तर वेग म्हणजे काय असते फ्रेंड, तर विशिष्ट संवेदना, उद्रेक ज्याला म्हणतो. म्हणजे स्वस्थ पुरुषाने नैसर्गिक वेगाचे कधी धारण करू नये, अन्यथा वेगवेगळे रोग उत्पन्न होतात. अधारणीय म्हणजे ज्याचे धारण करू नये. तर अष्टांग हृदयकारांनी टोटल 13 अधारणीय वेग सांगितलेत. पहिला आहे वात, मल, क्षवतू, त्रुट, क्षुधा, निद्रा, कास, श्रम, श्वास, जृंबा, अश्रू, छर्दी आणि रेत म्हणजे शुक्रप्रवृत्ती. तर पहिला आहे वात. आता आपण फ्रेंड्स इथून काय बघणार आहेत, प्रत्येक जे अधारणीय वेग आहे तो आणि त्याच्यामुळे कोणते रोग उत्पन्न होतात आणि चिकित्सा काय केली पाहिजे. तर पहिला आपण वात पाहूया. वाताचा अवरोध केल्यामुळे काय होते, गुल्म, उदावर्त, उदरशूल, क्लम, अपानवायू, मूलमूत्र यांचा अवरोध होतो आणि दुष्टमांद्य म्हणजे अग्निमांद्य, हृदयाचे विकार वगैरे उत्पन्न होतात. फ्रेंड्स, त्याची चिकित्सा काय आहे, तर वरील व्याधी जर उत्पन्न झाली, वात व्याधी, तर त्याच्यामुळं काय केलायचं, स्नेहस्वेदन केलं पाहिजे. आपल्याला नॉर्मली माहिती आहे वात वाढल्यावर आपण मस्तपैकी तेलानं वगैरे मालिश करतो ना, म्हणजे ते काय करायला आपण स्नेहन करत आहेत. मग गुदमार्गामध्ये औषधीमध्ये फलवर्तीचा प्रयोग केला पाहिजे. वातशामक अन्नपानाचे सेवन करावे, तसेच वातानुलोमक औषधीचा प्रयोग करावा. कोमट पाणी पिण्यास द्यावे आणि उदरावर कोमट तेल लावून शेकावे म्हणले. आता मल जर अवरोध झाला तर काय होते, पिंडिकोद्वेष्टन म्हणजे पायाच्या पिंडिकामध्ये पोटऱ्या उत्पन्न होतात, गोळे येतात, प्रतिशाय, शिरसूल होते, ऊर्ध्ववायू, परिकर्तिता म्हणजे गुदभागी कैचीने कातरल्यासारख्या वेदना होतात आणि हृदयोपरोध, मुखवाटेमलाची प्रवृत्ती होते असं सांगितलेलं आहे. चिकित्सा काय केली पाहिजे, मग स्वेदन अभ्यंग केली पाहिजे, अवगाहन गुदभागी वरती ठेवावी आणि बस्तीकर्म करावी, तसेच प्रमाती अन्नपानाचे सेवन करावे. मूत्रचं जर झालं तर काय होते, अंगभंग म्हणजे कशातही मन लागत नाही, सर्वांग वेदना होते, अश्मरी होते, स्टोन्स बनतात आणि वस्ती शिश्न वंक्षण प्रदेशामध्ये वेदना होतात. तर चिकित्सा काय केली पाहिजे, जर मूत्र अवरोधजन्य रोग असेल तर त्याच्यात अभ्यंग, अवगाह, स्वेदन, उत्तरबस्ती द्यावी. वाथर जे पदार्थ आहेत त्याचे अवगाहन करावे आणि अधोवात मलमूत्र वेग अवरोधजन्य व्याधीत फलवर्तीचा प्रयोग करावा. मलाचा वेग जर उत्पन्न होणाऱ्या रोगावर मलनिस्सारक, मलभेदक अन्नपानाची उपयोगिता करावी. पण जे मूत्र जर उत्पन्न म्हणजे होणाऱ्या रोगावर जे आहे, जेवणाचे पचन झाल्यानंतर अगोदर आणि नंतर दोन्ही टाईमला घृतपान करावे आणि घृतपानाला अवपीडक अशी संज्ञा दिलेली आहे. तर फ्रेंड्स, अवपीडक म्हणजे आहे ना, घृतपानालाच म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे उद्गार. उद्गारमध्ये काय होते, उद्गार म्हणजे ढेकर. तर उद्गाराचा समजा वेग अवरोध केला तर आपण काय होते, त्याच्यामुळे अरुची, कंप, हृदय, वक्ष प्रदेशामध्ये जखडल्यासारख्या वेदना होतात आणि आदमान, पोट फुगते, कास, हिक्का इत्यादी रोगांची उत्पत्ती होते आणि यावर हिक्का व्याधीच्या चिकित्सेप्रमाणे उपचार करावे म्हणलेले. म्हणजे हिक्का व्याधीची जशी आहे तर त्यानुसारच चिकित्सा केली पाहिजे. हिक्का म्हणजे उचकी म्हणतो ज्याला आपण. क्षवतू म्हणजे शिंख जर आली त्याला जर आपण रोखून धरलं तर त्याच्यामुळे शिरशूल होते, इंद्रियामध्ये दौर्बल्य, मण्यास्तंभ, अर्धित हे विकार होतात. चिकित्सा काय केली पाहिजे मग ह्याच्यावर, तीक्ष्ण धूमपान करायचं, तीक्ष्ण अंजन, तीक्ष्ण नस्य, नावन, सूर्याकडे एकसारखे पाहणे इत्यादी शिंक आणणारे उपाय योजावेत व त्यासोबतच स्नेहस्वेदन करावे म्हटलेले. नेक्स्ट आहे तृष्णा. तर फ्रेंड्स, तृष्णेचा अवरोध जर केला आपण, समजा म्हणजे तहान लागली पण पाणीच नाही पिलं तर मुखशोष होते, अंगसाद, अंगळून गेल्यासारखे वाटते, बहिरेपणा, संवेदन शून्यता, भ्रम आणि हृदयविकार उत्पन्न होतात आणि सर्व प्रकारचे शीतोपचार करावेत. शीतल द्रव्याने तर्पणक्रिया करावी. आणि जर भूक लागली ना पण जेवण नाही केलं, क्षुधा अवरोधजन्य रोग, त्याच्यामुळे काय होते, अंग पूर्ण मोडून येते, अरुची, ग्लानी, शरीरामध्ये कार्शता उत्पन्न होते, शूल, भ्रम. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणले, असं जर झालं तर लघु, स्निग्ध, उष्ण, अल्प प्रमाणात आहाराचे सेवन केलं पाहिजे. निद्र अवरोधजन्य रोगमध्ये काय येते, म्हणजे निद्रा येईल पण आपण झोपलोच नाही तर काय होते, मोह, गुंगी येते, नेहमी डोळे जड पडल्यासारखे वाटते, आळस, खूप जास्त जांभया येतात, अंग मोडून येते. आणि ह्याच्यामुळं काय सांगितले, अशी असल्यास यथेच्छ झोप घ्यावी, अंग दाबून घ्यावे म्हटले. नेक्स्ट आहे फ्रेंड कासाचे धारण केल्याने खोकला वाढतो म्हटले. आपण नॉर्मली बघितलं असेल, आपण एखाद्या असे स्टडी पॉईंटला वगैरे बसतो, मग खोकला यायला आहे तर आपण रोखून धरतो कारण सर्वांना डिस्टर्ब होईल. मग नेक्स्ट टाईमला बघतो की जोरानंच खोकला येतो आणखी, म्हणजे वृद्धी होते आणि श्वास, अरुची, हृदयविकार, हिकाश्वास हे व्याधी उत्पन्न होतात आणि काशनाशक संपूर्ण चिकित्सा करावी म्हणले. श्रमजन्य श्वास वेग अवरोधजन्य रोगमध्ये श्रमजन्य म्हणजे ज्यांना दम रोखून धरला तर काय होते, ते गुल्म, हृदयरोग, मूर्छा हे विकार उत्पन्न होतात आणि ह्याच्यामध्ये काय चिकित्सा आहे की विश्राम आणि वातग्न चिकित्सा करावी. जृंबा, आता जांभळी येईली पण आपण थांबून धरली आहे तर केल्याने क्षवतू वेग अवरोधजन्य रोग म्हणजे क्षवतूमध्ये शिंगमध्ये जे बघितले होते ना तेच येतात आणि ह्याच्यामध्ये बी वातग्न उपचार करावा म्हटलेले आहे. समजा आपल्या डोळ्यामधून पाणी यायले पण आपण काहीतरी ह्याच्यामुळं थांबून धरले
तर त्याच्यामुळं पिनस होते, नेत्ररोग, शिरोरोग, हृदरोग, मन्यास्तंभ, अरुची, भ्रम, गुल्मासारखे विकार होतात. आणि याच्यावर निद्रा घेणे, मद्यपान व मनास आवडणाऱ्या प्रियकथा ऐकाव्या, त्यामुळे म्हणजे मनाला बल प्राप्त होऊन व्याधीचे निराकरण होते. छर्दीमध्ये काय होते की विसर्प, अंगावर काठे येणे, कुष्ठ, नेत्ररोग, पांडुरोग, ज्वर, कास, श्वास, उल्हास, व्यंग आणि शोथविकार उत्पन्न होतात. त्याच्यावर चिकित्सा काय केली पाहिजे छर्दीवर की गंडूष, धूमपान, उपवास, व्यायाम, वृक्ष अन्नाचे सेवन करावे, रक्तमोक्षण, विरेचन, क्षार लवणयुक्त तेलाने अभ्यंग उपचार करावे आणि वृक्ष पदार्थ खाऊन वमन करावे म्हटलेले. शुक्र वेग अवरोध जन्यरोगमध्ये शुक्राचा अवरोध केल्याने काय होते, वीर्यस्त्राव होतो आणि वृषणात वेदना होतात. आणि वृषण प्रदेशिना शोथ म्हणजे ज्वर, हृदपीडा, मूत्र अवरोध, मग अंगमर्द, वृद्धिरोग, अश्मरी आणि नपुंसकत्व हे रोग प्राप्त होतात. जर शुक्रचा अवरोध केला तर हे डिसीज होतात. तर आणि चिकित्सा काय केली पाहिजे मग, तर त्याच्यावर जे रोग होतात तर त्याच्यामध्ये कोंबड्याचे मांस खायला द्यायचं, मद्यपान, साळीचा भात, पुन्हा आहे उत्तरबस्ती द्यावी, अभ्यंग, अवगाहम तसेच मूत्रविरेचनीय द्रव्यांनी सिद्ध केलेले शिराचे पान करावे. आणि जे प्रिय स्त्री आहे त्याच्यासोबत सहवास म्हणजे समागम करावा म्हटले. रोगाचे साध्य असाध्य म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या व्याधीने जे पीडित मनुष्य असतात, जर शीन झाला असेल म्हणजे त्याला ही सवयच लागलेली आहे अशी धारण करण्याची अधारणीय वेग, तर त्याला खूप जास्त तृष्णा, शूल, धातू क्षीणता व मुखावाटे मलाची वांती असेल, अशा रोगाला म्हणजे काहीच चिकित्सा केली नाही पाहिजे, कारण ते असाध्य होतात असं समजायचं. म्हणजे बार बार त्याला सवयच लागून गेली आहे की हे धारण करू नये तरी धारण करतोय. मग ते कसं ओळखायचं की त्याला जास्त तृष्णा लागत आहे, शूल होत आहे, धातू क्षीणता, मुखावाटे मलाची वांती म्हणजे ओकारी होते, तर हे त्याला समजायचं की कोणतीच चिकित्सा करू नये कारण ते असाध्य समजावे. सामान्य चिकित्सा सिद्धांतामध्ये काय सांगितले, वेगाचे वेग अवरोध केल्याने जबरदस्तीने वेग आला नसताना, कधी कधी काय होते आपल्याला ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करायचा असतो, त्यामुळे मग वेग उत्पन्न नसताना आपण मूत्र वगैरे त्याग करतो, तर ते जबरदस्तीने केल्याने काय होते म्हणजे रोगाला आमंत्रण दिल्यासारखं असते. म्हणजे अधारणीय वेगाचे धारण केल्याने उत्पन्न जे विकार होतात त्याची चिकित्सा वर्णन केली आहे. वेग धारण आणि वेगोदीरण दोन दिले देखो फ्रेंड्स. वेग धारण आणि वेगोदीरण या दोन्ही कारणापासून उत्पन्न होणाऱ्या व्याधीत प्रामुख्याने वाताचा प्रकोप होतो, दोन्हीमध्ये वाताचा प्रकोप होतो. आणि सर्व व्याधीमध्ये वायूचे अनुलोमन करणाऱ्या औषधी व अन्नपानाची योजना करावी म्हटले. धारणीय वेगमध्ये काय दिले की इहलोकात म्हणजे या संसाररूपी जगतात सुखाची जी इच्छा ठेवतात असे मनुष्य जे आहेत, ज्याच्या इंद्रियावर ताबा मिळून म्हणजे इंद्रिय दमन करून त्यांना वेगवेगळे जे लोभ आहेत, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, काम इत्यादी वेगांचा निरोध करावा म्हटले. म्हणून या धारणीय वेगांचा आवर घालावा, म्हणजे जे काही धारणीय आहेत त्याच्यावर आवर घातलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये धारणीय वेग कोणकोणते आहेत, मग पहिला आहे त्याच्यामध्ये पहिलं दिले मल शोधन, म्हणजे यथाकाळी योग्य काळी मलाचे आणि दोषाचे शोधन केलं पाहिजे. म्हणजे मल वाढलेलं आहे किंवा दोष तर त्याचं शोधन केलं पाहिजे, जेव्हा झालेत ना तेव्हाच. मल दोष संचित झाले तर प्रकोप होऊन शरीराची जीवनाची हानी करतात. म्हणजे आता नॉर्मल आहेत तरच त्यांचं आपण शोधन केलं पाहिजे. जर ते जास्त संचित झाले तर मग ते प्रकोप होऊन पुन्हा आपल्याला माहिती आहे डिसीज करतात. संशोधनाचे महत्त्व, आपण नॉर्मली लंघन पाचनसारखे जे उपक्रम करतो तर त्याच्यामुळे दोषाचे काय केले जाते, शमन केले जाते आणि ते पुन्हा उद्भवण्यासाठी शक्यता असते. परंतु जर आपण वमन विरेचन हे संशोधन कर्म केले तर दोषाची शुद्धी केल्यावर पुन्हा उद्भवत नाहीत. म्हणजे नॉर्मली लंघन पाचन केल्यामुळे फक्त ते शमन होतात, म्हणजे पुन्हा होण्याची शक्यता असते. पण जर वमन विरेचन केलं ना फ्रेंड्स तर पूर्णच ते शुद्धी होते त्यांची. नेक्स्ट दिले रसायन वृक्षप्रयोग, जे वरील जे कर्म सांगितले होते वमन विरेचन ते केल्याच्या नंतर शरीराचे संशोधन केल्यानंतर वैद्याने काय केलं पाहिजे, डॉक्टरने यथाक्रमाने यथायोग्य अनुभव सिद्ध रसायनकल्प म्हणजे त्याला वेगवेगळे रसायनकल्प वाजीकरण औषधांनी सिद्ध कल्पांचा प्रयोग सांगायचा करावा. आणि पथ्यकर आहार काय आहे की औषध प्रयोगाच्या नंतर शरीरामध्ये कशी शीनता झालेली असते, निर्दोष झाल्यावर पथ्यकर बृहणी आहाराचा प्रयोग करावा. म्हणजे जे काही पथ्यकर आहे बृहणी आहे त्याचा प्रयोग करावा. शाली, चावल, षष्टी तांदूळ, गहू, मूग, मांस, घृत इत्यादीपासून तयार केलेले अग्निदीपक रुचकर आहार सेवन करावं म्हणले. आणि जे काही बृहणीय आहार आहे त्याचा प्रयोग केला पाहिजे म्हणे. शाली चावल, षष्टी तांदूळ, गहू, मूग, मांस, घृत इत्यादीपासून जे तयार केलेले अग्निदीपक रुचकर आहार आहे ते खाल्लं पाहिजे म्हणले. आणि दीपन पाचन मनाला आवडणारे पदार्थाचे सेवन करावे. अभ्यंग, उद्वर्धन, स्नान, निरुह, स्नेहबस्ती याचा प्रयोग केल्याने क्षीण व्यक्तीचे बृहण होते. आणि जे काही वरील प्रकारच्या प्रयोगाने आरोग्य प्राप्ती होते, मग अग्नी पण प्रदीप्त होते आणि त्यामुळे बुद्धी, वर्ण, इंद्रिय यांना सुद्धा फलप्राप्ती होते. आणि प्रजोत्पादन शक्ती वाढते म्हणले, दीर्घायुष्य प्राप्त होते. आगंतुक व्याधी कशाला म्हणतात फ्रेंड, जनरली बघा भूतबाधा, विष, वायू, अग्नी, क्षत म्हणजे जे काही इंजुरीमुळे, आघाताने, अस्थिभंग या कारणामुळे जे व्याधी उत्पन्न होतात ना, किंवा मग काम, राग, द्वेष, भय इत्यादीमुळे जे मानसिक विकार उत्पन्न होतात ते सगळे आगंतुक आहेत. आगंतुक व्याधीची चिकित्सा कशी केली पाहिजे, तर
याच्यामध्ये प्रज्ञापराधन त्याग म्हणजे बुद्धीचे जे चुकीचे निर्णय घेण्याचा त्याग आहे. इंद्रियोपशम, स्मृती, देशकाल या विशेष ज्ञान, सद्व्रताचे पालन, अथर्ववेदात ग्रहाच्या शांतीसाठी सांगितलेले उपाय, तसेच ग्रहपूजा, प्रतिकूल ग्रहांची बाधा उत्पन्न होणार नाही याचे प्रतिबंधक उपायाचे पालन केल्याने निज आणि आगंतुक दोन्ही व्याधी कधीच उत्पन्न होत नाही आणि झाली तरी शमन होते. तर सिम्पली हे लक्षात ठेवायचे. प्रज्ञापराध त्याग करायचा, इंद्रियोपशम, स्मृती, देशकाल ह्यांचं विशेष ज्ञान ठेवायचं, सद्वृत्त पालन म्हणजे आपल्या आचार्यांनी जे काही सांगितले त्याचं पालन करायचं आणि ग्रहाच्या शांतीसाठी वेगवेगळे जे ग्रहपूजा आहे, प्रतिकूल म्हणजे ग्रहांची बाधा उत्पन्न होणार नाही आणि हे सगळं व्याधी म्हणजे यांचं जे पालन केलं उपायांचे तर आपल्याला दोन्ही डिसीज होत नाहीत, निज बी होत नाहीत, आगंतुक बी होत नाहीत. दोष शोधन काल आहे. जसं आपल्याला माहिती आहे शीत ऋतूमध्ये काय होते फ्रेंड्स, की जे संचित झालेले दोष आहेत त्याचं शोधन केलं पाहिजे. वसंत ऋतूमध्ये काय करायचं, वसंत ऋतूमध्ये करावे म्हणजे शीत ऋतूमध्ये जे संचित झालेलं आहे त्याचं शोधन कधी करायचं, वसंत ऋतूमध्ये. जे ग्रीष्म ऋतूत संचित झालेलं आहे त्याचं वर्षा ऋतूमध्ये शोधन करायचं आणि वर्षा ऋतूत संचित झालेल्या दोषाचे शोधन शरद ऋतूत करावे. असे केल्याने काय होते, ऋतूजन्य रोग होत नाहीत. लास्ट आहे स्वस्थ उपाय. जो मनुष्य हितकर म्हणजे नित्य आहार विहाराचे सेवन करतो, कोणतेही कार्य विचारपूर्वक करतो आणि विषयासक्त होत नाही आणि जो दानशील आहे म्हणजे दुसऱ्यासाठी त्याग करतो, जो सर्वांसाठी समबुद्धी ठेवतो, तो सत्यनिष्ठ आहे, क्षमावान, सत्यवक्ता व आप्त व्यक्तींचा आदर अनुकरण करणारा व्यक्ती नेहमी हेल्दी राहतो. थँक्यू.